नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहे एकाच दिवशी 3 प्रकारचे वाळवणं आणि एकदम सोप्या पद्धतीने आम्ही बनवलेले। तर रात्रीच आम्ही चिप्स वगैरे कट करून ठेवणार होतो, पण खूप कंटाळा आल्यामुळे नाहीच केलं। सकाळी उठून थोडेसेच केलेले आहेत, कारण की त्याचं पण एक सीझन असतं आणि सीझनच्या अलीकडे केलं तर ते चिप्स चांगले होतात का नाही ते आम्हाला माहीत नव्हतं आणि खूप जण म्हणत होते की आता करत नसतात, पण तरी पण आम्ही केलो कारण की मयंकला खूप आवडतात चिप्स म्हणून। तर मस्त असे एखादा 2 किलोचे आम्ही चिप्स केले। बाकीचे मग आपलं सांडगे बनवणार होतो आम्ही, आज वडे बनवणार होतो मिक्स डाळीचे। तर आम्ही पीठ दळत नसतो, तर डायरेक्ट आम्ही डाळ भिजवून ना त्याचे सांडगे बनवत असतो। त्यानंतर आम्ही मस्त असं गुळाचा चाय बनवलेला आणि इतकं दमलेवाने होत होतं ना आज, खूप म्हणजे खूपच। आणि त्यात आज चतुर्थी पण होती, तर चतुर्थीचा दुसरा भाग सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका, त्यात सुद्धा मस्त अशी रेसिपी वगैरे शेअर केलेले आहेत। तर आता इथे बघू शकता मस्त बटाटा आणि शाबूचे मस्त वाफवून असे आम्ही पळी पापड सारखे केलेलो, पण ते आम्ही हातानेच केलेलो नाही का, आणि एक नंबर झालेले हे पापड सुद्धा। तर आता ते झालं, त्यानंतर आता आम्ही सांडगे घरातच बसून मस्त असे तोडणार आहे। तर बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व डाळीचं मिश्रण। ते तुम्हाला बाहेर पण दळून मिळतं, पण आम्ही घरातच दळलेलं आणि मला तर खूप आवडते सांडगेची भाजी। तुम्हाला आवडते का नाही नक्की कमेंटमध्ये कळवा मला। आणि त्याचबरोबर ह्याचा लॉंग व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, एकदा नक्की चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला कळेलच किती छान अशी रेसिपी शेअर केलेल्या आहेत। तर असो, चला आजचा माझा व्हिडिओ छोटासा कसा वाटला नक्की सांगा। आणि उपास असल्यामुळे मस्त असं मम्मीने साबुदाणा केलेला, तर तो साबुदाणा खाल्लेला आहे आणि संध्याकाळचा वेगळा ब्लॉग येणार आहे, तर तो कसा वाटतो तोही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर बाय, टेक केअर, काळजी घ्या।